कलेक्टची कल्पेश आणि पहिली 50+ पार्टनरशिप पाहायला मिळाली होती। यावर ऑन साइडला कल्पेशच्या बॅट मधून एक कणखर दमदार तडाखेबंद फटका, 6 धावा। गुड शॉट, मॅग्निफिसंट टायमिंग, डीप बॅकवर्ड स्क्युअर लेगला चेंडू मात्र यावेळेला वळला आणि सुंदररित्या मात्र काय बॅटचं एलिव्हेशन होतं। टी फॉर टेम्परामेंट, टी फॉर टायमिंग, टी फॉर टेक्निक अँड टी फॉर टॅलेंट या चारही गोष्टींचा अवलंब कल्पेश मडवीच्या बॅटमधून एक उत्तुंग षटकार, 7 धावा। 3 षटकार येत आहेत तर उमेश गरत सर्पमित्र खानिवडे यांच्याकडून 500 रुपये आहेत। यावेळेला मात्र सरळ बॅटने खेळला गेलाय। स्टँड अँड डिलिव्हर शॉट, मॅग्निफिसंट टायमिंग अनुराग चव्हाण यांच्या स्वागतासाठी। तसेच लगातार 3 षटकारांसाठी दीपक गरत अर्थातच पोषा युवा अध्यक्ष खानिवडे यांच्याकडून सुद्धा मात्र आपण पाहतो 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल। मात्र जबरदस्त अप्रतिम खेळ करत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 13 रन्स। ही कल्पेशची ताकद आहे। ज्या पद्धतीने मात्र यावेळेला खेळी करत असताना सुपर बॅटिंग, यावेळेला सरळ बॅटने खेळलाय परंतु फसेल की काय नाही, सरळ चेंडूला यावेळेला फेकून दिलाय। स्टँड अँड डिलिव्हर शॉट, मॅक्झिमम 6, धावसंख्या जाऊन पोहोचते 19 ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत। सुपर टायमिंग सहित मात्र चेंडूला वळवलं गेलं। मॅग्निफिसंट बॅटिंग, विशालजी पाटील, अनिकेत पाटील यांचं षटकार आणि स्वागत पुन्हा एकदा, 6 धावा। प्रमोद, इथे जर पाहायला गेलं तर कल्पेशच्या बॅटिंगचं उत्तर आता मात्र गोलंदाज शोधतोय, कशा पद्धतीचा चेंडू टाकू। जो येणारा चेंडू बघतोय तो कल्पेश मैदानाच्या बाहेर पाठवतोय। डेफिनेटली, कारण दोन्ही एकाच संघातून खेळताना कित्येक वेळा पाहिलंय, परंतु आता जयेश पाटीलची ताकद यावेळेला पणासपणा लावून गोलंदाजी करताना टप्पा अचूक होता, सरळ चेंडू निघून जातोय। धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, ती जाऊन पोहोचते 22च्या स्वरूपात। धावसंख्या फलकावर एकंदरीत 20 धावा, 20 रन्स। षटक क्रमांक पहिला 5 चेंडूचा खेळ झालाय। 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 20 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत। सत्तावन्न धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये दमदार सुरुवात पाहायला मिळाली। पहिल्या षटकातला हायस्ट स्कोर पाहायला मिळतो। क्या बात आहे, कौतुक करावं तेवढं कमीच आहे। कृणाल मात्र जरूर पाठलाग करतायत, सुंदर प्रेझेन्स ऑफ माइंड पाहायला मिळालं। तत्पूर्वी 2 धावा मात्र हा ना करता करता या वेळेला कंप्लीट केल्या।